दरो मानकरी असल्याशिवाय पालखी उठणार कशी? नाही आले का पुनर्वसू पंत सचिव? आता पिढ्यानपिढ्या चालत आलेला पालखीचा मान कोण घेणार? दादा, हा मान कोण घेणार? कोण करणार पालखी? काय करताय तुम्ही? महाराज, मी आणि माझ्या आधीच्या 3 पिढ्यांनी तुमची मनापासून सेवा केली. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. पण आज दुर्दैवाने तो खंड पडला. पालखीचा मानकरी पुनर्वसू आज इथे पोचू शकला नाही. मी जगन्नाथ पंत सचिव महाराजांची, माझ्या पूर्वजांची आणि सर्व गावकऱ्यांची मनापासून माफी मागतो. आणि आजपासून ही पालखी उचलण्याचा मान गावातल्या इतर कोणीतरी स्वीकारावा अशी विनंती करतो. तुम्ही आणि रामचंद्र आहात ना, तुम्ही उचला ना पालखी. परंपरेनुसार पंत सचिव घराण्याचा मान होता हा, आणि पुनर्वसू शिवाय घराणं पूर्ण होत नाही. परंपरेपुढे कोणीही मोठा नाही. अगदी जगन्नाथ पंत सचिवही नाही. मी इथेच थांबीन. तुम्ही पुढे व्हा. विना संकोच उचला पालखी. आनंदनाथ महाराज की जय. आनंदनाथ महाराज की जय. खोटं बोललास माझ्याशी. फसवलंयस तू मला. म्हणजे डोंट ट्राय टू बी इनोसेंट मिस्टर पुनर्वसू. काय गरज होती माझ्या स्कॉलरशिप साठी वर्दे सरांकडे बोलायची? उर्मी, माझं ऐकून. तू ऐकून घे माझं. तुला काही एक अधिकार नाहीये बोलायचा, कारण तू खोटं बोललायस माझ्याशी. तिटकार आहे खोटारडेपणाचा. लोक काहीही करून ओळखी काढून स्कॉलरशिप मिळवतात. या कारणासाठी लास्ट इयर मी ती स्कॉलरशिप सोडली होती, आणि तू नेमका यावर्षी तेच केलंस. मला माझ्या मेरिटवर हवी होती स्कॉलरशिप, ही अशी नाही. पण जाऊ दे, तुला आता मिळाली आहे ना. जाऊ दे ना. इतकं सोपं वाटतं का रे तुला हे सगळं? उर्मी, मला अगदी मनापासून वाटत होतं की तुला ही स्कॉलरशिप मिळावी, आणि म्हणून तू खोटं बोललास. ओळखीचं मिसयूज केलंस, आणि ते सगळं माझ्यासारख्या मुलीसाठी. मी नाही घेणार ही स्कॉलरशिप, आणि मी तुला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही.
Ding